नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. रोजचंच माझं सकाळचं रुटीन जसं सुरू होतं ना, आजही तसंच आहे. फक्त एवढं आहे की सकाळी सकाळी अगदी माझ्याकडून ना घाईमध्ये दूध ओतलं गेलं गॅसवरती. ओतू गेलं म्हणजे की मी दुधी भोपळा चिरत होती आणि दुधाकडे लक्ष नाही दिलं गेलं. त्यामुळे गॅस ओट्यावरती थोडं दूध सांडलं गेलं आणि दूध सांडलं गेलं की त्यामागची मेहनत आणि कसरत आपल्याला सगळ्यांनाच माहिती, कारण की ते कपडे भरतात, परत त्रास होतो म्हणजे तो सगळं बघून. चूक माझीच तर मग तेही स्वच्छता करावंच लागेल. आज ना म्हणजे ना आम्हाला गावाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी, तर त्यामुळे ना आधीच ना म्हणजे मी भाज्यांचं नियोजन केलेलं होतं की 4-5 दिवसात भाज्या संपवायच्या आहेत. मग त्यानुसार मी भाज्या आणलेल्या होत्या. शेवटी ना दुधी भोपळा उरलेला होता आणि 4-5 टमाटे उरलेले होते, काकड्या उरलेल्या होत्या. तर त्याचं नेमकं दुधी भोपळा बनवायचा की नाही, कारण की मुलींना आवडत नाही आणि त्याच्यात हरभरे टाकून बनवला ना तर तो आवडतो. पण नेमके मी हरभरे भिजवलेले नव्हते, मग प्लेन ना भोपळ्याचीच भाजी करून घेतली. 4-5 टमाटे होते, ते कापून घेतले आणि अगदी साधी लसूण वगैरे, जिरं मोहरी टाकून, हिंग टाकून टमाट्याची भाजी केलेली आहे. काहीजण चटणी पण म्हणतात. तनिष्काला खूप आवडते. माझ्या सासूबाई छान बनवायच्या, त्याच्यामुळे तिने त्यांच्याकडे खाल्लेली. विशेषतः मला अजिबात आवडत नाही. आणि मग ना आता बनवायचा होता नाश्ता. तसं आज ना मला खूप घाई झालेली होती. द्विधा मनस्थिती होती ॲक्च्युली, गावाला जायचं की नाही जायचं की नाही. त्यामुळे ना त्या विचारामध्येच मी मध्येच हो म्हणत होती, मध्येच नाही म्हणत होती. नाश्ता पण बनवण्याचा कंटाळा येत होता, पण काही गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. उपमा ना इंटरेस्टिंग बनण्यासाठी ना मग आपण कांदा, लसूण, नंतर गाजर वगैरे घेतोच. लसूण ना रेअरली घेते मी, पण ना त्यामध्ये उडदाची डाळ, नंतर हरभरा डाळ, नंतर गाजर आणि थोडेसे 4-1 काजू घेतलेले आणि फुटाण्याची डाळ पण घेतलेली. त्यामुळे ना छान म्हणजे उपम्याला छान चव येते. अशा पद्धतीने ना मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते की जेणेकरून उपमा करताना ना तेल गरम झालेलं असतं आणि आपली घाई पण होत नाही आणि काही करपत पण नाही. पोहे हा पदार्थ ना मी उन्नती तनिष्कांना रोज खाऊ शकतो, पण मिस्टरांना रोज आवडत नाही म्हणून ना, आणि करायलाही खूप सोपं जातं ॲक्च्युली पोहे. नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार तर करतच असतो आपण, पण पोहे जास्त आवडतं सगळ्यात आम्हाला. आणि उपमा तर मला तर म्हणजे ना अगदी आवडतच नाही, अशातला भाग आहे. पण असा जर काही वेगळं थोडं करून बनवला तर मग जरा चव छान लागते आणि मुलीही खाऊन घेतात. शेंगदाणे आणि काजूला मी थोडे तेलात परतवून घेतले होते, पण माझ्याकडून काय झालं, डाळ्यांना मी विसरली. बोलत होती मध्येच मिस्टरांशी आणि ना क्लासवरून येण्याचा वेळ झालेला आहे का याचं पण टेन्शन असतं. परत शूटिंग सुरू आहे. खूप गडबड होत असते ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्र केल्या ना. मग ना त्यामुळे ना मी डाळ्या म्हणजे सगळे जिरे, मोहरी, मिरची, कांदा टाकला आणि मग मी डाळ्या टाकल्या. जर डाळ्या ना शेंगदाण्यांसारखंच थोडे तेलात परतवून बाजूला काढून घेतल्या आणि मग उपमा बनवल्यानंतर छान वाफ वगैरे निघाल्यानंतर एकदम रेडी झाल्यानंतर टाकला ना, एकदम मस्तच लागतात. कारण की प्रत्येक घासासोबत ना शेंगदाणा किंवा आपलं हे आलं डाळ्या ह्या तर भारीच म्हणजे टेस्ट लागते. नक्की करून बघा. फोडणीमध्ये ना थोडंसं मी ओवा पण टाकला आहे, बडीशोप पण टाकल्या आहेत आणि ना थोडंसं हे पण टाकलेलं आहे, तीळ पण टाकलेली आहे. त्यामुळे पण थोडंसं छान उपम्याला चव येते. मी ना बऱ्याच ठिकाणी महालक्ष्मीला गेली होती, पण ना दर्शनासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी पण इतक्या सुंदर होत्या. पण ना म्हणजे माझी एवढी ओळख नव्हती, मिस्टरांचीच ओळख होती आणि गेल्या गेल्या कुणाच्या घरी डायरेक्टली शूटिंग सुरू करायची म्हणजे ते खूपच कसं तरी होतं. नाहीतर ना मी तुमच्यासाठी नक्कीच तिथली शूटिंग दाखवण्याचा म्हणजे विचार केलेला होता, पण नंतर मी विचार केला की जाऊ दे, नको शूटिंग करायला. फारच सुंदर असं प्रसन्नदायी असं म्हणजे केलेलं होतं सगळंच. अगदी एकदम हौशेनी. पितळी भांडी तर इतकी सुंदर खेळण्यातली किंवा छान छान अशी डेकोरेशनसाठी पण मस्तच वापरलेली होती.
मी ओटीविषयी विचारलेलं होतं, म्हणजे की काय घेऊन जातात महालक्ष्मीला अवंतीताईंनी, आणि बऱ्याच जणांनी मला खूप छान छान कमेंट्स केलेल्या आणि भरपूर अशी सगळी संपूर्ण माहिती दिलेली. अगदी मी ना तसंच ओटी तयार करून घेऊन गेलेली होती. त्यासाठी ना तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप आभार. आता गणपती बाप्पांच्या विसर्जनाची पण वेळ आलेलीच आहे जवळच, आणि पितृपक्ष अगदी कधी म्हणजे संपून जाईल ना कळणारही नाही, आणि आपल्याला सगळ्यांना परत नवरात्रीचे वेध लागतील. मलाही खूप लागलेले आहेत. तुम्हाला लागले आहेत का ते नक्कीच सांगा. परत आपली आवरावर सुरू होईल. परत म्हणजे खरेदीही होते त्यानिमित्ताने, देवांच्या वस्त्रांची, दिव्यांची. तर ना मला ना तो बघा नवीन दिवा निघालेला आहे, असा म्हणजे त्याचं नाव मला आता लक्षात येत नाही आहे, पण जनरली तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, बऱ्याच जणांकडे आहे. ज्याला असं नॉड असते, म्हणजे नाडीसारखा वात असते. तर ज्यांनी घेतलेला असेल ना, खरंच उपयोगी आहे का हे मला जरूर सांगा. कारण की मी ना मागच्या वेळेस नाशिकला बघितला होता आणि माझा विचार आहे की घ्यायचा. माझ्या बहिणीने पण मला सांगितलेलं आहे की मला वाटलं तुमचा अनुभव मला सगळ्यांचा कामात येईल, की खरंच उपयोगी आहे की नुसता घेऊन ना मग पडतो. तो कंदीलसारखा असतो बघा, मी इकडे पण बघितलेला, पण ना इथला ना असा उभट काच होता ज्याची उंची जास्त होती. मला तसा नको आहे, मला रुंदी जो मोठी असतो ना नॉर्मली आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांकडे आहे तो तसा घ्यायचा आहे. म्हणून मी तुम्हाला विचारते. आठवलं अखंड दिवा म्हणतात त्याला, तर नक्कीच तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. तुम्ही चांगला म्हटलात तरच मी घेणार, कारण की तुमच्याकडूनही मला खूप तुमच्या कमेंट्समधून शिकायलाच मिळत असतं. नंतर ना मला हॉल आवरून घ्यायचा होता. मिस्टर ऑफिसला गेले, मुली शाळेत गेल्या, टिफिन सगळं पॅक झालं, दिलं गेलं. माझाही नाश्ता करून झालेला आहे. इतक्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना, म्हणजे मुलांनी पसरवलेल्या किंवा टाकलेल्या वह्या, पुस्तकं, पेन, पेन्सिल, म्हणजे खूप वस्तू असतात. तर त्या वस्तू ना उचलायच्या, भरपूर पसारा झालेला असतो. ज्यावेळेस म्हणजे इतकं सगळं दाखवलं ना तर तुम्हालाही बोर होईल, म्हणून मग ना बऱ्यापैकी म्हणजे कट करत असते मी, की जेणेकरून तुम्हालाही तेच आवडताना दिसायला नको, म्हणून सारखं सारखं. महालक्ष्मींच्या इथे ना सुहासिनींची ओटी भरतात ना, तर मला ना ते ओटीमध्ये ना कंगवा आणि हा आरसा वगैरे असं म्हणजे आपलं साहित्य मिळालेलं होतं बऱ्यापैकी. कुंकू, हळद, जेही गजरा वगैरे असतं, ब्लाऊज पीस वगैरे असं. तर उन्नतीला एवढा आनंद झालेला की हा छोटासा कंगवा आणि छोटंसं जो आरसा होता ना, ती तिथेच पूजेच्याच ठिकाणी माझ्याकडून मागत होती, की मला लगेच तिने आल्यानंतर ना सेम अगदी त्यांनी जसं केलेलं होतं ना, पाय धुतले वगैरे होते, नंतर पूजा केली, असं जेही केलं होतं ना, तर ते सेम ती त्या पाहुल्यांसोबत ना ती क्रिया करत होती. पावसाळा सुरू असला ना तर केस गळण्याचं ना प्रमाण खूप वाढतं, आणि त्यामुळे ना झाडताना ना कचऱ्यापेक्षा ना केसच जास्त सापडतात. इतके ना, तर एकतर मुलींच्या वेण्या असतात, तनिष्काची वेणी असते, तर त्यामुळे ना त्यावेळेसही खूप केस खाली पडतातच. पण ना मीही विंचरले, आणि तर ना खूप केस गळतात. माझ्या आधी ना खूप लांब केस होते, पण असंच चुकीचं आपण काहीतरी, मी केराटिन केलेलं, नंतर ना स्मूथनिंग केलं होतं, त्यामुळे ना बऱ्यापैकी केस खराब झालेले. आणि नंतर आपण एखाद्या पार्लरमध्ये जर म्हणजे ना नियमित मी त्याच तिथे जात होती केस कट वगैरे करायला, शेप देण्यासाठी केसांना. पण ना त्यांच्याकडे ना एक शिकाऊ मुलगी आलेली होती, आणि तिने वेड्याबाईने माझे इतके केस कापून टाकले, अगदी फक्त खालचे थोडेसे कट करायला लावलेले होते, बोटाच्या एका पेरू इतके. तर तिने म्हणजे खूप जास्त कट केलेले. त्यानंतर तर माझा म्हणजे तिच्यावरती एवढा रुद्र अवतार झाला होता. मी नक्कीच एखाद्या व्हिडिओमध्ये ना ते ॲड करेल. आपल्या आजूबाजूला हिरवळ आणि छान फुलं असले ना तर फारच छान वाटतं, आणि रोज थोडी जरी यांची 5 मिनटं देऊन काळजी घेतली ना, अगदी घरातली कामं असतात ना त्याच पद्धतीने, तरी पण छान ग्रो करतात, आणि मनाला आपल्याला प्रसन्न वाटत असतं. कारण की आपण स्त्रिया घरातच असतो, म्हणजे दिवसभर जे घरीच असतात त्यांना घरी असून पण खूप कमी कामं नसतात बरं, आम्हाला खूप कामं असतात, असंख्य असतात. पण तरीही लोक तू तर काय घरीच असते असे शब्द वापरतात ना, त्यावेळेस खूप दुःख होतं, असं हृदयाला टोचल्यासारखं होतं. हे प्रत्येकाचीच जाणीव आहे.
पहिल्यांदा ना मी जो सगळा एरिया आहे वॉश बेसिनचा, तर तो ना मी डिशवॉश लिक्विडनेच स्वच्छ केलेला आहे. कारण की मी आता कुठलंही लिक्विड वापरत नाही. मला भीतीच वाटते की त्याची मला ॲलर्जी होणार नाही ना म्हणून. कारण की मला घशात जी ॲलर्जी झाली होती ना लिक्विड, नंतर आमच्या शेजारी ज्या एक ताई राहतात ना, त्या प्रचंड हिरव्या मिरच्यांची भाजीला फोडणी देतात. इतकी तीव्र असते त्यांची फोडणी की सगळ्या घराच्या खिडक्या जरी बंद केल्या ना तरी तो वास प्रचंड घरात येतो. आणि त्यानंतरनं सगळ्यांना अशा झणझण्या येतात, म्हणजे नाकामध्ये, डोक्यात असं खूप वेगळंच फील होतं. कारण की खूप स्ट्रॉंग फोडणी असते त्यांची. आणि चिमणीचा जो पाईप आहे ना तो असा आमच्या अगदी विंडोजवळच आहे. मग ना त्यात म्हणजे तो वास निघण्यासाठी तेवढी जागा नाही वाटतं, म्हणून मग तो एवढा तीव्र वास येत असावा. तर त्यांच्या फोडणीनंतर पण मला खूप अशी घशामध्ये आग व्हायला लागते. इकडे ना जवळपास भरपूर लोक सगळेच म्हणजे लवंगी मिरची वापरतात, जी काळपट हिरवीगार असते, छोटी मिरची. म्हणजे इकडं खूप तिखट खातात असं मला जाणवलं बाजारावरूनच. कारण की म्हणजे ना 1 किलो 2 किलो मिरच्या आठवड्याला घेतात इथले लोक. मला जरा विशेषच वाटत होतं. कारण की पाव किलो मिरच्या आमच्या 15 दिवस तर सहज 15 दिवसापेक्षा जास्त निघून जातात. आमच्याकडे ॲक्च्युली प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगवेगळी असते. तिखट आणि कमी प्रमाणात तिखट असं मी नाव वगैरे नाही ठेवते. पण मी ज्यावेळेस ना लोकांना 2 किलो 1 किलो मिरच्या घेताना बघितलं ना बाजारात, मला एकदम खूप वेगळंच फील झालं. एवढ्या मिरच्या लागतात म्हणजे आठवड्यामध्ये. मिरचीची भाजी पण इथली प्रसिद्ध आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. बेसिन होतं ना मी ते आधी स्वच्छ केलेलं, पण ना मला ते असं छान माझ्या मनासारखं स्वच्छ झालेलं वाटत नव्हतं. मग मी परत दुसरी घासणी घेऊन त्याला स्वच्छ केलं. मग नंतर एकदम चकचकीत वाटलं, ते झालं स्वच्छ. नंतर ना मला वॉशिंग मशीनही स्वच्छ करून घ्यायचं होतं. आधी मी ना एका कापडाने ना आतला जो ड्रम आहे ना तो पुसून घेतला, वरची त्याची रिंग आहे ती. कारण की ती रबर गास्केट पण स्वच्छ नाही केली ना तर बुरशीसारखं एकदम ब्लॅक फंगससारखं होऊन जातं. आणि ना मला प्राजक्ताताईंनी विचारलेलं होतं की फ्रंट लोड आणि टॉप लोडमधलं म्हणजे डिफरन्स सांगा. तर ना माझ्याकडे जे आहे नाशिकला ते सॅमसंगचं आहे आणि हे IFBचं आहे. तर ना म्हणजे मी दोघांमधलं कम्पेअर जर केलं ना, टॉप लोडचा हा फायदा आहे की याचा ना बघा फ्रंट लोडचा ना काही दिवसांनी असा वास येतो म्हणजे मशीन ओपन केल्यावरती, किंवा ती रबर गास्केट असते ना खूप ब्लॅक पडते आणि काळपट अशी फंगसयुक्त पण वाटते. तसं ना टॉप लोडचा तर नाही मला वाटलेला प्रॉब्लेम. कारण की याचा ना कपडे वगैरे पण खूप स्वच्छ निघतात फ्रंट लोडपेक्षा या मशीनमध्ये, मला हा अनुभव आलेला. आणि याची ना कॅपॅसिटी पण जास्त आहे, कारण की हे 9 kgचं आहे. आणि IFB बॉश या कंपनीचे ना चांगलेच असतात वॉशिंग मशीन, कारण की याच्यात कपडे छान निघतात. पण ज्यावेळेस आपण म्हणजे मॉलमध्ये जातो ना तर त्यावेळेस ना सगळ्यात जास्त आपल्याला ना सॅमसंगवरती ते लोक भर देतात. कारण की मी आमच्या वॉशिंग मशीनसाठी आणि फ्रीजसाठी पण हा अनुभव घेतलेला आहे. त्यांना कदाचित त्यावरती ना म्हणजे जास्त हे मिळत असेल प्रॉफिट. कारण की ना मी ज्यावेळेस वॉशिंग मशीन घ्यायला गेली होती, मला बॉशचंच घ्यायचं होतं किंवा IFBचं. पण माझ्या मिस्टरांना त्यांनी एवढं पटवलेलं आणि गावाकडची वगैरे ओळख सांगितलेली, आणि त्यामध्ये ना मग त्यांनी सॅमसंगचंच बेस्ट आहे असं सांगितलेलं. पण ना तुम्हाला जर घ्यायचं असेल बॉशला म्हणजे प्रथम द्या, कारण की बॉशचं एकदम छान कपडे निघतात, उत्कृष्ट निघतात असं मी माझ्या जवळच्याच मैत्रिणींकडून आणि आपण गुगलला रिव्ह्यू पण बघतो तर तिथे दिलेलं असतं. नंतर ना डिशवॉशर पण बॉशचं चांगलं आहे, इतर पण चांगले आहेत. पण जास्त म्हणजे बॉशची प्रॉडक्ट जे आपलं काही खराब झालं ना तर पटकन ते पण मिळून जातात त्याच्या वस्तू. फ्रंट लोड आणि टॉप लोडमधला ना मला टॉप लोड आवडलं आहे, हे जे आता वापरते ते. फक्त याचा एकच म्हणजे डिसॲडव्हान्टेज आहे की जे आपले कॉटनचे कपडे असतात ना तर याच्यात ना म्हणजे त्याचे जे धागे असतात ना ते इतर कपड्यांना पण लागून जातात. आणि जे असे ब्लॅक किंवा डार्क कलरचे कपडे असतात ना त्यांना ते धागे लागलेले दिसतात. फक्त हा एक त्याचा म्हणजे हे काय डिसॲडव्हान्टेज आहे. आणि बाकीचे सगळेच फायदे आहेत. एक हा तोटा सोडला तर बाकी सगळं छान आहे.
तुम्हाला ट्रायपॉड आणि मोबाईल दिसला, पण शूटिंग करताना एवढी कसरत करावी लागते ना. हे कामं खूप नॉर्मली असतात जे आपण रोज सगळेजण करत असतो, पण ते शूटिंग करताना ना तो अँगल ॲडजस्ट करणं, ती जागा सारखं सारखं ना मोबाईलमध्ये जाऊन बघणं प्रॉपर शूटिंग झालेली आहे की नाही. जर ती क्रिया झाली नसेल ना योग्य कधीतरी ना म्हणजे आपलं लक्षच नसतं, आपण कामाच्या धुंदीत असतो, परत ती क्रिया करणं हे खरं त्रासदायक असतं. नाहीतर ना रोज व्हिडिओ टाकणं पॉसिबल होईल, पण ना असले म्हणजे ते शूटिंगमध्ये इतका वेळ जातो ना, म्हणजे परत त्यासाठी ना प्रॉपर तयार होणं. आपण कसं रोजच्या एका रुटीनमध्ये असतो, घरातलेच कपडे वापरत असतो आणि आपल्या एक कम्फर्ट झोनमध्ये असतो रोज. मग शूटिंगसाठी ना स्पेशली असा एक वेगळा वेळ काढावा लागतो की जेणेकरून म्हणजे त्या वेळात कोणी आपल्याला त्रास द्यायला नको, की आपण शांततेमध्ये ही सगळी कामं करत आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे ना व्हिडिओ बनवताना किंवा हे यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तुम्हाला, तर ना यासाठी ना काय असतं, सगळ्यांनी सपोर्ट करणं मुलांपासून मिस्टरांपासून खूप गरजेचं असतं. कारण की ना आपला खूप वेळ यामध्ये जात असतो आणि बऱ्याच गोष्टींकडे ना थोडं दुर्लक्ष करावंच लागत असतं, तर त्यामुळे ना त्यांचीही चिडचिड होऊ शकते. वैशाली मोरे ताईंनी ना मागच्याच व्हिडिओमध्ये कमेंट केली होती, तुमचा गॅस ओटा एवढा कसा चमकत आहे, चमकतोय म्हणजे, पण ना मग मी कसा स्वच्छ करते ही बऱ्याचदा दाखवलेलं आहे. पण बरेच जण नवीन असतात आणि ना बऱ्याच जणांना बघायलाही आवडतं, सारखी कमेंट करत असतात गॅस शेगडी कशी चमकते एवढी. मी ना दिवसातून एकदा अशा प्रकारे स्वच्छ करतच असते गॅस ओटा. सकाळी तर म्हणजे ना 90% 95% सकाळी म्हणजे जेवण वगैरे आटोपल्यानंतर सगळी कामं झाल्यानंतर म्हणजे घर पुसण्यापूर्वी ना असा स्वच्छ करते. आणि पाणी वगैरे गॅसने म्हणजे गॅस शेगडी धुते ना, पण बर्नरवरती पडू देत नाही, कारण की ही प्रॅक्टिस झालेली आहे आता. कारण ना काही आपण किती सांभाळून केलं ना, आपण तेलाचे डाग, काही आपले मसाले म्हणजे हळद, तिखट, काहीतरी जिरं, मोहरी हे ना पडतच असतं. आणि पीठ पडतं, कधीतरी खूप घाई असते, दूध पडून जातं, सांडून जातं. मग ना त्यामुळे ना एकदा असं स्वच्छ केलं का माझं पण मन समाधानी होतं आणि खूप छान होतं. त्यामुळे ना मुंग्या वगैरे पण येत नाही. आणि जिथे मुंग्या असतील ना तिथे आपल्या भेगा असतात म्हणजे त्या टाईल्समध्ये, तर व्हाईट सिमेंट मिळतं ना, ते भरून घ्यायचं. तर त्यामुळे ना मुंग्यांना यायला जागा मिळत नाही. आणि खडू ठेवायचा आपल्याकडे, तो लक्ष्मण रेखा तो खडू असतो ना, त्यामुळे पण मुंग्यांचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. आता फ्लॅटमध्ये ना आमच्याकडे मुंग्या वगैरे कुठलेच किडे येण्याचा प्रश्नच येत नाही, पण खालची जी मातीशी लागून जे घरं असतात ना तिथे सगळेच प्रकारचे म्हणजे किडे येतात. मी हा अनुभव घेतलेला. गॅस ओटा स्वच्छ करण्यासाठी ना लिक्विडचाच वापर करायचा, विमचं लिक्विड यूज करते मी. पण सगळ्यात महत्त्वाचं ना आपली घासणी गॅस ओट्याची, माझी ना स्मूथ स्पंज घासणी आहे, ती पण स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. आणि जो गॅस ओटा पुसण्याचा कापड आहे ना, तर तो पण म्हणजे स्वच्छ असणं ना खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं तो स्वच्छ असेल तर आपला गॅस ओटा नक्कीच चकचकीत राहतो आणि किड्या मुंग्यांपासून पण दूर राहतो. गॅस ओट्याची शूटिंग सुरू असताना ना आईचा फोन आलेला आणि मग ना त्यावेळेस मी बोलत होती म्हणून मग माझ्या चेहऱ्यावरती हास्य आलेलं आहे. आई काहीतरी गंमत करत होती. कारण की बऱ्याचदा काय होतं, शूटिंग सुरू असताना ना मोबाईलचा आवाज कमी होऊन जातो आणि मग ना ते समजतच नाही फोन आलेला असतो. आणि फोन जे करतात ना त्यांना असं वाटतं की मुद्दामून फोन उचललेला आहे की नाही, उचलला नाही म्हणून. मग ना आई म्हणत होती, काय बिझी आहे का तू, फोन उचलत नाही आहे, मी फोन करते तर कट करते. असे कधी कधी गैरसमज होत असतात छोटे मोठे. चला मग आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.